चला सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे मालोडी. सेमी फायनलचा मॅच. स्वतः आयोजक बॅटिंग करतायत आणि भरपूर मेहनत लागले. आपल्या गावात जरी स्पर्धा नसली तरी आपल्या गावाची स्पर्धा या पाये नगरीमध्ये, या पाये गावामध्ये, या आकर्षित करणाऱ्या मैदानावरती. आणि आज ती संधी आहे की आपली घरची ट्रॉफी घरीच राहावी. परंतु समोर अजिंक्य संघ आहे, तो देखील भरपूर स्ट्रगल करतोय चॅम्पियन क्रिकेटमध्ये. चॅम्पियन बनायचं तर अभी नाही तो कभी नाही. वाईट बॉलचा सिग्नल एक्स्ट्रा धावेने. आता धाव संख्या 2. पाये ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रशांतजी म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज लावलंय. 3 षटकारा करता 1000 रुपये. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल. खराब आणि खराब एफर्ट्स. बॅकअप आहे, बघूया काय डिसिजन आहे पंचांकडून. बाईटच्या माध्यमातून तीन रन. या बाईटच्या माध्यमातून 1 धाव. हितेश. आता मात्र नक्कीच वाईट बॉल. 4 रन झालेत. एक्स्ट्राची भूमिका अदा करते भावेश. या पट्ट्यामध्ये भावेशचं नाव देखील आवर्जून गुंजलं जाते. भावेश पागी. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलंय. मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलं गेलंय. रवी आहे फेकी ॲक्युरेट आणि रनआउटची संधी. बॅट हवेत. मागील मॅच मध्ये दत्तालीच्या अगेन ज्याने जबरदस्त स्टार्ट दिला त्याला परतावा लागतोय. मिस्टर भावेश भोईर. मिस्टर भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. पहिला गडी बाद. फोन रिसीव्ह करायचा आहे. कॅमेरामॅन साइड. कॉल रिसीव करना है आपको. हितेश चौधरीने 3 षटकार ठोकले तर प्रदीपजी पाटील साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी हा लेंथ मध्ये थोडंसं चेंजेस केलं आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक अजिंक्य संघाकडून. अजिंक्य संघ जबरदस्त आज रणनीती आणि स्ट्रॅटेजी आखूनच या स्पर्धेत उतरलाय. 4 बॉल 5 धावा. जरी एक्स्ट्रा धावा दिल्या ना तरी कमबॅक करून दिलंय टीमला. ओ इथे ऋतिक बहाव बर्थडे बॉय जबरदस्त फील्डिंग करतोय. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे तर ही ट्रॉफी. सहा रन 5 बॉल. अनेक जण युट्यूबद्वारे या मॅचचा आनंद घेत आहेत. अजिंक्य संघाला सपोर्ट करतायत, मालोडी संघाला सपोर्ट करतायत आणि या स्पर्धेला सपोर्ट करतायत. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 6 रन. बॅटची एज अँड टेकन. कॉट बिहाइंड आउटसाइड एज आणि बाकीचं काम एसटी रक्षक करतोय. 6 रन 2 विकेट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हितेश चौधरी करता प्रदीप पाटील साहेब खुश आहेत आणि हितेश एखादा षटका ठोका आणि लगेच रोख रक्कम 500 रुपये कॅश प्राइज घेऊन जा प्रदीप पाटील साहेबांकडून. पहिल्या ओव्हरमध्ये अजिंक्य संघाने बोलबाला दाखवलाय. जितू देखील रेडी आहे. तो हितेश चौधरी एकदा का बॅट लागली तर मोठे फटके आहे, मोठी फळी आहे, रन मशीन आहे, सर्व गोष्टी आहे या खेळाडूकडे. पण तो समोर रुपेश मोरे आहे ज्याने आज दहशत निर्माण केले. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका, परंतु गॅप शोधलाय. आरामात फ्लिकचा फटका कन्वर्ट केला होता 2 धावीन करता. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 8च्या घरात. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचाच वापर केला जातोय. कल्पेश आहे त्या ठिकाणी, आरामात चेंडूला कलेक्ट करतोय. या 8 बॉलमध्ये 9 धावा आणि सुरळीत सर्व गोष्टी चालू आहेत अजिंक्य संघाच्या बाजूने. आदरणीय विजयजी काठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. विजयजी काठे, आपलं हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल केला जातोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे मिस्टर दरवेश. दरवेश करता पुढचा बॉल. रुपेश मोरे आगील मॅचचा हिरो. जबरदस्त बॉलिंग अटॅक. इथे मात्र पिकअप शॉट खेळलाय, फटका फसलाय, फिल्डर आहे सुनील. डोक्यावरती हात म्हणजे पश्चाताप. या 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते 11च्या घरात. हो, यावेळी पूर्ण दमखम लावतोय गोलंदाज रुपेश मोरे आणि आपल्या टीम करता ते फायदेशीर ठरलंय. आणखीन एक डॉट बॉल व्हेरिएशन आहे. कधी चेंज ऑफ पेस, कधी बॅक ऑफ लेंथ, कधी कटर बॉल टाकले जात आहेत. ही खासियत आहे. 4 बॉल 11 धावा. या मॅच मध्ये थोडं कुशलने नाराज केलं. फुलटॉस बॉलला ड्राईव्ह केलं ऑन साईडला. पाहिलं गेलं तर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध डीप स्क्वेअर लेगला बॉल निघून जातोय. 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे आले 13च्या घरात. 5 बॉल 13 धावा. 7 बॉल मध्ये एक टोटल विचार केलाय. 30+, 40+, 35+, 25-30+ गेला तर नक्कीच चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल होता. अगोदर ओळखलं या बॉलला फिल्डरने. तिथे देखील चकवा आला असताना तर धावा येऊ शकल्या असत्या. एका धावेने धावपळक पुढे येते. 2 ओव्हर 14 धावा. विकेट गेल्यानंतर दबावामध्ये हे 6 बॉल फार महत्वाचे आहेत आणि या 6 बॉलमध्ये किती धावा घेईल मालवडी संघ. घेऊया एक ब्रेक. पतिराजाला घेऊन माहेरी दर्शन घेऊन ये ग. मानोडे गावची सोनारी देवी प्रसन्न होईल का मानोडे गावची सोनारी देवी प्रसन्न होईल का. थँक्यू प्रदीपजी पाटील. आपण या स्पर्धेकरता उपस्थित राहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. 6 बॉल मध्ये किती धावा येतील
10, 15, 20 की त्याहून कमी? 6, 8, 10. अजिंक्य संघाच्या बाजूने अजिंक्य संघ विचार करतोय कमीत कमी धावा. विकेट, डॉट बॉल, चांगली फिल्डिंग. बॅटिंग करणारा संघ कशाही धावा येऊ द्या, चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, सिंगल येऊ द्या, डबल येऊ द्या, किती धावा येऊ द्या, जेवढ्या धावा येतील तेवढा गोलंदाजाला ॲडव्हान्टेज राहील. 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. रवी डवला बॉलिंग मार्क वरती आलाय. स्लॉग ओव्हर मध्ये त्याचा वापर केला जातोय या मॅच मध्ये. पहिला बॉल. ओ दरवेश करता हा बॉल. पहिला हा बॉल तर यष्टीरक्षक बीट, बॅटर बीट आणि त्यानंतर वाईट. 1+1 या 2 एक्स्ट्रा धावा येत आहेत. प्रेशर आहे, अंडर प्रेशर अशी गोलंदाजी. आणि पहिलाच बॉल जर खराब गेला ना तर मग ती ओव्हर मोठ्या ओव्हरमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा असतो. तेच बॅटिंग करणारा संघ विचार करेल. इथे स्ट्राईक देखील रोटेट आहे. इथे चौधरी कडे स्ट्राईक आहे. आतापर्यंत फ्लॉप शॉट ठरलाय. अभी नाही तो कभी नाही. हे 6 बॉल मध्ये इथे चौधरीच्या बॅटमधून 2 ते 3 मोठे फटके आले ना तर पूर्ण दशा दिशा बदलेली या मॅचची. पुन्हा एकदा यावेळी मात्र इनसाइड एज. खूप डीप मध्ये फिल्डर आहे. असं वाटते की आरामात या 2 धावा कंप्लीट होतील का? तर डेफिनेटली नक्कीच या 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 18 धावा. पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या हेच म्हणू शकतो. एक वाईट +1 आणि त्यानंतर या 2 धावा. कौशिक बिट्टू बॉलिंग मार्कवरती आला नाही. थोडा दुखापत आहे. बॉडी साथ देत नाहीये सध्या. अनफिट आहेत परंतु आपल्या टीमला फिल्डिंग मध्ये योगदान देत आहेत. ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. फिल्डर येतोय. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम जजमेंट. तिथे बॉल नेहमी नाचवतो फिल्डरला आणि त्या झोन मध्ये चांगली फिल्डिंग. एका धावेने धावफलक पुढे येते. 2 बॉल 19 धावा. या 4 बॉल मध्ये काय 10, 11, 1 ते 2 मोठे फटके येतील का की विकेट, डॉट बॉल, कमी धावा? हा मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारा मॅच आहे. रोमहर्षकपणा या मॅच मध्ये दिसून येईल आणि हाय व्होल्टेज रफ अँड टफपणा. पुढचा बॉल रवीचा. दरवेश करता स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे कल्पेश म्हात्रे लॉंग ऑफला. 1 रन. 1 रनने धावफलक पुढे येते. 20च्या घरात. 20 रन्स ऑन द बोर्ड. 3 बॉल शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंगचे. सेमीफायनल फर्स्ट इनिंग, अंतिम षटक. 3 ओव्हरचा मॅच. ओ यावेळी विकेट जातोय. बॅट चेंज. बॅटरने लगेच दाखवून दिले की येस डेफिनेटली बॅटला बॉल लागलाय आणि इथे हितेश चौधरी फ्लॉप शॉट ठरला याही मॅच मध्ये. विकेट डाऊन. तुझ्या पाठीला उठली रंग, पुन्हा आईच्या पालखी संग. तुझ्या पाठीला उठली रंग, पुन्हा आईच्या पालखी. नाराज करतो या मॅच मध्ये. ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या ना इथे त्या आशा निराशाच्या माध्यमातून दिसून येत आहेत. टीमची धावसंख्या आहे 20. बॉल झाले 4. रवी डबलाचं करेन कौतुक. जबरदस्त बॉलिंग अटॅक. जितू पाटील ज्याने मालजीपाड्याचं मैदान गाजवलं चाचणी स्पर्धेमध्ये तो जितू पाटील आलाय स्ट्राईकला. हो जितू पाटीलने या बॉलला भिरकावलंय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 1 बाउन्स. दिल मांगे मोर. वेलकम फोर. चौकार. चंद्रकांत हा गातोय
आधी शेवट केलं होतं अशाच फलंदाजीने आणि इथे सुरुवात केली आहे. जबरदस्त बॅटिंग आल्या आल्या स्वॅग से स्वागत. विकेट गेलाय तरी सुद्धा जितूने आपली ॲबिलिटी दाखवली. चौकार येतोय. धावा 24 5 बॉल. स्विच हिटचा फटका गॅप मध्ये परंतु चांगली फिल्डिंग. अप्रतिम एफर्ट्स. टाळ्या झाल्या पाहिजे विनीत करता. जबरदस्त टीम करता 3 रन वाचवलेत. धावा झाल्यात 25 आणि जिंकायला आहे 26 धावा. 3 ओव्हरचा मॅच आहे म्हणून हा फायटिंग टोटल आहे. फाईट देऊ शकतो कारण की बॉलिंग अटॅक 3चे 3 बॉलर उत्कृष्ट आहेत. मालोडी संघाकडे 25 झाले. 26चं आव्हान सामोरे ठेवलंय टीम अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघासमोर. गिव्ह एक ब्रेक. 26चं आव्हान. जिंकायला 26 धावेचा आव्हान आणि या 26 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केली जाईल आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ पाये आमचे जवळचे मित्र निशांजी पाटील सरांचा. धन्यवाद अक्षयजी साटम यांचा आपण आवाज ऐकला. खूप चांगलं समालोचन मागील 2 दिवसापासून त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकतोय आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी बावेजी चौधरी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अक्षयजी साटम सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्या त्या 25 धावा आणि 26 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली. भावेश पागीने इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्याने खर्च केल्या. तदनंतर रुपेश मोरे षटक क्रमांक 2 टाकत असताना 8 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये रवी डवल्याच्या विरोधात तब्बल 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एकंदरीत धावफलकावरती 25 धावा आणि 26 धावांचं टार्गेट अक्षयजी साटम सरांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. जबरदस्त समालोचन या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. बावीजी चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. 26 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. चला पंचांना देखील विनंती करतोय सामन्याला पण लगेच सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. चेतन पाटील शँग आणि त्याच्या सोबतीला जर पाहिला तर कुणाल मडके हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील. आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमध्ये अगदी खेळत असताना पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या नावावरती फायफर आजच्या दिवसामध्ये राहिलाय. जबरदस्त गोलंदाजी हर्षद पाटीलनं आजच्या दिवसामध्ये केलेली आहे. एकंदरीत 7 विकेट 2 मॅचमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. परंतु या सामन्यामध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण 26 धावा इथे डिपेंड करायचे आहेत. परंतु एका बाजूला अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या हंगामामध्ये पहिल्यांदा या संघाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. अशोक राऊत सर पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त पंचांची भूमिका देखील पाहायला मिळाली.
26 धावांचं टार्गेट. षटक क्रमांक पहिलं हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर दी विकेट. हो पहिलाच बॉल खोलात टाकला होता. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा फिल्डर वेगाने चेंडू वरती येतोय परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग. जिथे एक धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. चेतन पाटील आणि कुणाल मडके या 2 फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा. हर्षद निराश आहे खरं तर. या चेंडूवरती सिंगल होती आणि तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि इम्पॉर्टंट सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल ना तो फायनलमध्ये दाखल होईल. अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट झू चंद्र हा संघ कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये दाखल झाला. हो यावेळेस स्क्वेअरकटचा पटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. वॅकेट एरिया. अगदी वेगाने फिल्डर त्या ठिकाणी धावतात. कुशाल होते आणि फिल्डिंग चांगली त्यांच्या माध्यमातून आणि ते 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये. जबरदस्त सुरुवात. चेतन पाटील चँग आज जबाबदारीनं बॅटिंग करतोय. सिंगल डबल्स घेतोय कारण त्याला देखील ठाऊक आहे ही स्पर्धा भरपूर महत्वाची आहे. हा सामना देखील महत्वाचा आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट त्याच्या माध्यमातून. हो फुलटॉस बॉल या चेंडूला बिरकावलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. मिस्टेक झाली आहे या षटकामध्ये हर्षदच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि या ठिकाणी आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू नो बॉल आहे की नाही. टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आमचे तिसरे पंच पाहणी करतील की हा चेंडू नो बॉल आहे की नाही. परंतु हर्षद या षटकामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी गोलंदाजी करत असताना संघर्ष करतोय आणि त्यामुळे हा चेंडू देखील भरपूर महत्वाचा आहे कारण झेल उडाला होता. कॅच कंप्लीट केली होती परंतु पंचाने नो बॉल घोषित केलाय. लगेच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. टेक्निकल सपोर्ट या ठिकाणी घेतला जाईल. आणि नो बॉल आहे त्यामुळे हा चेंडू परत टाकावा लागेल. वे साइड पेक्षा भरपूर उंचावरती हा चेंडू होता. खराब चेंडू हर्षदचा पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती धावा देखील कमी. संघाची धावसंख्या जर पाहिली ना धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हो यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या बॉलमध्ये चेंडूला स्टॉप केले. दीपक वेगाने चेंडू वरती येतात. फिल्डिंग चांगली आहे यावेळेस दीपकच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग होती आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. हर्षद पाटीलचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधात धावा बनलेल्या नाही आहेत. या षटकामध्ये जरूर 7 धावा आपण पाहतोय परंतु इथून कमबॅक करणं तो जाणतो आणि इथून जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती त्याला गोलंदाजी करावी लागेल. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. तेच तरार चेंडू होता. भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला होता. हा चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणखीन अशाच पद्धतीने चेंडू डॉट टाकावे लागतील. दबाव निर्माण करावा लागेल. विकेट घ्याव्या लागतील आणि धावा बनवण्यासाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग देखील पाडावा लागेल. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हर्षद त्यासाठी जाणला देखील जातो. ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर झालेला नाही. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल. चेतन पाटील वेगाने धावले. दीपक देखील धावलेत परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन दी विकेट आहे. अगदी डोळ्यासमोरून 2 धावा चोरल्यात असंच म्हणावं लागेल. अफलातून रनिंग बिटवीन दी विकेट. चेतन पाटील आणि कुणाल मडके या 2 फलंदाजामध्ये या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर षटकार चौकारांची सरबत्ती झालेली नाही आहे. या सामन्यामध्ये षटकार चौकारांचा उपक्रम झालेला नाही आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर सिंगल डबल्सवरती भर दिला जातोय आणि तेच कार्य मैदानावरती चेतन पाटील करतोय. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. हो इथे मोठा फटका फसलाय. विशाल त्या ठिकाणी आहे आणि विशालने मिस्टेक केली आहे. बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या पलीकडे. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल गेलाय 4 धावांसाठी. चौकार. प्रकल्पग्रस्तांनी एक वाटलं बल. दिवसाई बनच्या नावाचा होणार विमान तल.
थँक्यू. खरा फिल्डिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं. मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनवल्या, त्यामुळे या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी टाकावी लागेल, दबाव निर्माण करावा लागेल, कारण येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर भरपूर सारे मिस्टेक झाल्या, नो बॉल टाकला गेला. तदनंतर जर पाहिलं तर फिल्डिंग खराब राहिली, डोळ्यासमोरून 2-2 धावा आल्या आणि झेल देखील सुटला होता विशालच्या माध्यमातून आणि तिथून 4 धावा देखील टीमला मिळाल्या, अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमला. आणि त्यामुळे जर पाहिलं तर या षटकामध्ये वर्चस्व गाजवतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. मागील काही वर्षामध्ये भरपूर मोठा संघर्ष अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थानं या मैदानावरती खूप चांगला खेळ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 स्वयं भगत हा गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल मडके त्याने एक चेंडूचा सामना केलाय, 1 धावेवरती तो खेळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती स्वयं भगत, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, इथे फुलटॉस बॉल, नो बॉल आहे, खराब चेंडू आणि या चेंडूवरती धाव येते. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते, तब्बल 3 धावा मिळतील या चेंडूवरती. खराब गोलंदाजी राहिली आहे या सामन्यामध्ये. सोनिका माता मालोडी ए संघ खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना धावफलकावरती 25 धावा जोडल्या, 26 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि आतापर्यंत गोलंदाजी खराब राहिली आहे, फिल्डिंग सेटअप देखील खराब राहिला आणि त्यामुळे जर पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आज या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वयं पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, फ्रीटचा चेंडू असेल, ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर पूल केलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. कुणालच्या बॅट मधून आलाय चौकार. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय कुणालच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता, या चेंडूला पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा ओलांडत असताना कुणालच्या खात्यामध्ये 4 धावा, संघाची धावसंख्या 20 धावा. ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय, खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु हा चेंडू आलाय डॉट. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पूर्णपणे डॉमिनेट केलंय फलंदाजांनी. त्यासाठी कुणाल मडके आणि चेतन पाटील या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी, आतापर्यंत 20 धावांची भागीदारी या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळी जर पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला स्लॅश केलाय, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार फटका कुणाल मडकेच्या बॅट मधून या मॅच मध्ये. थँक्यू. 24 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग सुरू आहे मैदानावरती, धावांचं अभियान सुरू आहे, सातत्याने धावा येत आहेत या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 24 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. हो, खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. भावेश, फिल्डिंग चांगली, फक्त 1च धाव, 25 धावा. धावफलकावरती स्कोर इज अ लेवल, फक्त 1 धावेची आवश्यकता. आज सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाचा संघर्ष मागील काही वर्षामध्ये आपण पाहिलाय, परंतु आज खऱ्या अर्थानं हा संघ फायनल मध्ये दाखल होते की काय. 1 धावेची आवश्यकता आणि इथे सामना जिंकलेला आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने. आणि इथे जर पाहिलं ना जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाने हा सामना जिंकलेला आहे.
अभिनंदन अभिनंदन अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ. खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं ना तर भरपूर वर्षांचा संघर्ष होतो या संघाचा. 2023ला जर पाहिलं तर टिवरीच्या मैदानावरती हा संघ फायनलमध्ये दाखल झाला, परंतु तदनंतर फायनल जिंकण्यासाठी भरपूर संघर्ष या टीमला करावा लागलं. परंतु सोनिका माता मालुडी चषकामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन 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 टीम अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन दत्ताली स्पोर्ट जुचंद्र, पतू पॅकर्स अंकुर स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा कॅप्टन आणि अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचा कॅप्टन. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचा आहे फायनलचा सामना, अंतिम सामना. दोन्ही संघ एका गावातील, दोन्ही संघ एका परिसरातील, दोन्ही संघ एकाच विभागातील फायनलमध्ये दाखल झालेत आहेत. खरं तर भिवंडी परिसरामध्ये हा संघ खेळण्यासाठी दाखल झालेला आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर दोन्ही संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये पतू पॅकर्स अंकुर स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ लाजवाब कामगिरी फायनलमध्ये दाखल झाला. आणि आज जर पाहिलं ना तर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र, खऱ्या अर्थानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जर पाहिलं तर कित्येक वर्षापासून आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थानं त्या नावाला शोभणारा खेळ अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या संघाने केलेला आहे आणि हा संघ फायनलमध्ये दाखल झाला. या चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी. होते आमदार होऊन गेले हो खासदार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी पतू पॅकर्स